नमस्कार मित्रांनो. अरे काय चाललंय काय हे राज्याच्या निवडणुकीत? राज्य निवडणूक आहे काय? झोपलंय काय? का त्याला कोणी विकत घेतलंय? कारण की जे काय प्रकार घडले त्यावरून तर असं दिसायला लागलंय की आता हे शाईचा विषय. आता शाईच्या ऐवजी काय करलेत यावर्षी मार्कर वापरलेत. तर हा मार्करचा पहिल्यांदाच वापर आहे का? तर नाही. हा मार्करचा वापर हा 2012 पासून वापरायला सुरुवात केलेली आहे. जे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत्या तर त्यामध्ये 2012 पासून या मार्करचा वापर करते. परंतु जे आपलं केंद्रीय निवडणूक आयोग तर त्यांनी एक गाईडलाईन्स किंवा त्याने सांगितलेलं आहे की विशिष्ट कंपनीचाच मार्कर त्यासाठी वापरला पाहिजे. तर केंद्रीय निवडणूक आयोगानं सांगितलेलं आहे की म्हैसूर इंडिया अँड वॉर्निश लिमिटेड कंपनीचाच मार्कर वापरला पाहिजे. परंतु यावेळी कोणत्या कंपनीचा मार्कर वापरला होता? तर पण इथे यावेळी कोरस इंडिया लिमिटेड या कंपनीचा मार्कर वापरला होता. तर ही सुद्धा असं नाही की याच्यासुद्धा या मार्करवर जे यावेळी वापरले मार्कर तर त्यावर सुद्धा निवडणुका झालेल्या आहेत. परंतु जे भारत निवडणूक आयोगानं शिफारस केलेली की बाबा म्हैसूर इंडिया अँड वॉर्निश लिमिटेड याच कंपनीचा मार्कर वापरला गेला पाहिजे. परंतु त्या कंपनीचा मार्कर न वापरता कोरस इंडिया लिमिटेड या कंपनीचा मार्कर यावेळेस वापरलेला आहे. तर जे खात्रीशीर मार्कर आहे तो वापरलेला नाही. तर त्यामुळेच आपल्याला ते दिसतंय की नेल पॉलिश नसो किंवा ॲसिटन असो किंवा सॅनिटायझर नसो तर त्यानं ते नखावरली शाई निघून जाते. तर हा एक प्रकार घडा लागला आहे. स्पेशली हा व्हिडिओ अनकट व्हिडिओ त्यामुळे ॲज इट व्हिडिओ त्याच्यामुळे थोडंफार बोलण्यात थोडंफार शब्दात येऊ शकतं. त्याच्यामुळे सांभाळून घ्या. दुसरा मुद्दा म्हणजे की शाई जे आपण मार्कर लावतो तर ते आपल्या बोटावर लावतो तर ते मार्कर निघत नाही आहे. तर त्या शाईमध्ये काय काय घटक असते तर त्या घटकात सिल्वर नायट्रेट नावाचा घटक असतो. तर हा घटक आपल्या स्किनसोबत रिॲक्शन करतो आणि सिल्वर क्लोराईड तयार करतो. हे सिल्वर क्लोराईड पाण्यात विरघळत नाही. त्याच्यामुळे ते घासलं किंवा धुतलं तरी ते निघत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की सिल्वर क्लोराईड हे आपल्या स्पेशीला चिकटून बसतं आणि नवीन स्पेशीसुद्धा तयार होत नाही आणि ज्या जुन्या पेशी ते सुद्धा गळून पडत नाही. त्याच्यामुळे ते सुद्धा निघून जात नाही. मग स्पेशली हे जे आपण ते मार्कर लावलेलं शाईचं तर हे स्किनसोबत रिॲक्ट करून ते फिट बसतं आणि निघत नाही. तर हे साधारणपणे 72 तास ते 15 दिवस राहतं. परंतु यावेळी जे लोक बाहेर येईल मतदान करून आणि 1-2 तासातच त्याला बघायला तर ते निघा लागलं आहे. काही तासातच म्हणजे जे मार्कर जे शाई जे मतदानाची शाई 72 तास ते 15 दिवस राहते ती काही तासात निघा लागली आहे. आणि लोक परत मतदान करायला जाऊ शकतात. तर मतदान केंद्रातून बाहेर आल्यानंतर नेल पॉलिश रिमूव्हल असो किंवा सॅनिटायझर असो किंवा ॲसिटोन असो लगेच शाई ती निघा लागली आहे. ती शाई पुसली जाते आणि आणि दुसरी गोष्ट म्हणजे की नखावरील शाई पुसते. आता हे कोणी जे विरोधक आहेत ते म्हणतात नखावरली शाई पुसतात. जे सत्तेमध्ये तर ते म्हणतात नाही आमची शाई पुसत नाही आहे. परंतु जे आता मुंबईचे जे महापौर आहेत भूषण गगराणी यांनी माहिती दिली की शाई पुसते, नखावरली पुसते परंतु स्किनवरली राहते थोडी परंतु नखावरली पुसते ही त्यांनी कबुली दिली. याची जे मुंबईचे आयुक्त आहेत भूषण गगराणी त्यांनी कबुली दिली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जे शाई पुसते याची मीडियानं दिली. तर पहिली गोष्ट म्हणजे की शाई पुसते तर NDTVनं आणि मुंबई तकनं दाखवलं त्या याच्यात स्टुडिओमध्ये करून दाखवलं की बाबा शाई पुसते आहे. असं नाही की लोक नुसते म्हणायला लागलेत, शाई खरंच पुसते आहे. आणि स्पेशली हा मुद्दा ना हे शाई पुसते हे ते कारण की तू शाई पुसल्यानंतर परत मतदान करू शकतो ना. तर हा मुद्दा स्पेशली जे मीडिया आहेत ते मीडियावाल्यानं लावून धरायला पाहिजे. परंतु मीडियावाले काय करतात तर जे आता राज ठाकरे यांचं जे भाषण झालं तर त्यांनी जे अदानीवरलं दाखवलं तर त्यामध्ये जी ती क्लिप होती ती की अदानी स्थान कसं वाढत चाललं आहे, अदानीचं साम्राज्य कसं वाढत चाललं आहे भारतात, जे की स्पेशली एकच उद्योजकाचं तर कसं वाढत चाललं तर ती क्लिप दाखवली होती. तर NDTVवाल्याने ती क्लिप काढली होती. तर हे कसं त्या सत्तेविरुद्ध बोलते आणि NDTV माहिती आहे कोणाची आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की पुढचा मुद्दा जर म्हटलं तर शाई पुसते हे NDTV आणि मुंबई तकनं दाखवलं आहे प्रात्यक्षिक करून की बाबा शाई पुसते. आणि जे भूषण गगराणी आहेत मुंबईचे आयुक्त त्यांनी सुद्धा कबुली दिली की बाबा शाई पुसते. आणि त्यापुढचा मुद्दा म्हणजे की हे शाई पुसते हा एक पॉईंट झाला. दुसरं म्हणजे की काहीचे मतदान यादीत नावच नाही आहे. म्हणजे तुम्ही एक तर सेंटर जे मतदान करतात ज्या केंद्रावर तर त्या केंद्रात सुद्धा नाव नाही आहे. तुम्ही एका केंद्रात मतदान करायला जाताना मग कळतं की नाही ह्या केंद्रात नाव नाही आहे, दुसऱ्या शाळात किंवा दुसऱ्या केंद्रावर नाव आहे. मग तिथं तुम्ही मतदान करायला जातात तर तिथं कळतं की नाही ह्याच्यात बी नाही आहे, दुसरीकडे नाव आहे. मग नुसतं तो मतदार फिरत राहतो आणि इतकं फ्रस्ट्रेशनमध्ये येऊन तो मतदान सुद्धा नाही करायचा, तो निघून जाईल ना. त्याला सुद्धा काम आहे ते तो किती तास थांबत.
आणि एवढं सगळं करून तुम्ही मतदान केंद्रावर आहे त्या मतदान केंद्रावर गेलात तर बाहेरच्या यादीत जे स्लिप द्यायचे त्याच्यावर नाव आहे, परंतु आतमध्ये गेल्यानंतर कळतं की तुमचं इथं सुद्धा नाव नाही आहे. जी बाहेर जी फिमेल आहे तर ती मतदान करायला जाणार, परंतु आतमध्ये त्याच्या जागी मेलचं नाव. मग ते जे निवडणुकीचे अधिकारी ते मतदान करून देत नाहीत. तर हा सुद्धा एक पॉईंट. आणि मतदार यादीतून बऱ्याच जणांचं नाव काटले. आता स्वतः वनमंत्री गणेश नाईक यांचं सुद्धा मतदार यादीत नाव सापडून झालं. आता मंत्र्याचं नाव सापडणार तर सामाजिक नागरिकाचं काय, मंत्र्याचं नाव मतदार यादीत सापडणार. नंतर काही तासांनी त्यांचं नाव सापडलं आणि दुबार मतदार सापडला. असे बरेचसे दुबार मतदार सापडला. तर जे ठाकरेंची शिवसेना किंवा मनसेने हे केलं होतं की जिथं दुबार मतदार सापडला तिथं ते व्यवस्थित करा. तर त्यासाठी भगवा गार्ड नेमला होता. तर तिथं सुद्धा दुबार मतदार सापडला. तर पहिली गोष्ट म्हणजे की हे दुबार मतदार हे सगळ्या ह्या गोष्टी या निवडणूक आयोगानं क्लिअर करायला पाहिजे सगळ्या गोष्टी. परंतु निवडणूक आयोग का झोपला काय, का त्याला विकत घेतले, हाच प्रश्न पडतोय ना. की एक तर 5-7 वर्षानं किंवा 2015ला 17ला निवडणूक झाली होती, त्याच्यानंतर 7-8 वर्षानं 7-8 वर्षानं निवडणूक आता होती आणि तरीसुद्धा अजून तीच बोंब होते, तेच गोष्टी घडतात. तर हे कसं शक्य आहे आणि कशा प्रकारे, तेच आधी सांगितल्याप्रमाणे की आणि हे सगळं गोंधळ होतोय. तर मग लोक जातात जिथे निवडणूक अधिकारी आहेत तर त्यांना विचारायला, तर ते मग ते कलेक्टरला जाऊन विचारा. तर कलेक्टरला विचारायला कलेक्टर म्हणतो नाही तिथे जे अधिकारी त्याला विचारा. म्हणजे फक्त इकडे जाय तिकडे जाय. मग हे लोक थांबतील का, परत मतदान करायला जातील का. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की काही ठिकाणी मतदार यादीत नाव नाही आहे, काही ठिकाणी मतदार यादीत नाव आहे तर आतमध्येच वेगळं नाव आहे. आणि पुण्यात सुद्धा EVM बंद पडला होता. सकाळी संतोष पंडितनं सकाळी 8 वाजताच व्हिडिओ टाकला होता की मतदार प्रभाग क्रमांकामध्ये इथं EVM बंद पडलं. आता EVM बंद पडतं, जो मतदान करायला तो व्यक्ती येतो, ती व्यक्ती येते मतदान करण्यासाठी, व्यक्ती येते कामातलं काम काढून आणि मतदान करायला येते. तर EVM बंद पडले, EVM 15 मिनिटांनं एक तासानं EVM नंतर येतं आणि तोपर्यंत ती व्यक्ती थांबन का. बरं ठीक आहे, ती व्यक्ती काही थांबते, परंतु म्हातारे आहेत ते आहेत आणि काय बऱ्याचशा व्यक्तीला नंतर बरेचसे कामं बी आहेत ना. आणि एकदाची व्यक्ती घरी गेल्यानंतर परत ती मतदान करायला, ते मतदान पेटी हे EVM आल्यानंतर परत ती मतदान करायला येणार आहे का. मग ते गेलं ना मतदान, ते असो किंवा सकाळी हे ठाण्यात असो, पिंपरी चिंचवडमध्ये असो, EVM बंद पडलेत. जे एकदा मग घरी गेल्यानंतर परत ते मतदान करायला येणार आहेत का, तर नाही येणार आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की ह्या सगळ्या गोष्टी घडायला लागल्यात. तर आणि व्हीव्हीपॅड वापरणार नाही या निवडणुकीमध्ये, व्हीव्हीपॅड वापरणार नाही. जे की आपण कोणत्या पक्षाला दिलं ते आपल्या कळतं, परंतु या सांगितलं की या वर्षी किंवा या निवडणुकीत व्हीव्हीपॅड वापरणार नाही. आणि ते एक नवीन मशीन आले, पाडू मशीन. नावातच पाडू आहे. आता पाडू कोणाला पाडू ते जाऊ द्या, पण नावात पाडू आहे. आता याचं नाव त्याचा तसा अर्थ नाही आहे, परंतु याचा अर्थ असा आहे की PADU. तर याचा अर्थ असा आहे की प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट. तर हे काय, तर EVMसाठी बॅकअप आहे. म्हणजे जर EVM म्हणजे हे काय सरसकट वापरणार नाही असं सांगितलं आहे मुंबईच्या आयुक्तांनी. तर जिथं EVMसाठी बॅकअप आहे, जर EVMमध्ये काही डिस्प्लेवर काही जर ग्लिच निर्माण झाली तर त्यासाठी बॅकअप म्हणून ही पाडू मशीन आहे. आता पण ही पाडू मशीन आधीच कुठं सांगायला पाहिजे ना, जे पक्षाचे जे ज्येष्ठ नेते किंवा जे निवडणूक लढवणारे आहेत तर यांना, ते राजकीय नेते त्यांना सांगायला पाहिजे. त्यांना सुद्धा माहीत नाही की राज ठाकरे सुद्धा म्हणाले की पाडू मशीन आहे, काय आणलं नवीन हे सुद्धा माहीत नाही. 2-3 दिवस अगोदर सांगतात की पाडू मशीन हे असं तसं, हे काम इथं वापर असं तसं. म्हणजे ते मशीनसुद्धा माहीत नाही की ते कशासाठी, काय करतं आहे, कुठं काय, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. आणि या सगळ्या गोष्टी आहेतच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की यावर्षी किंवा याच्या अगोदर बी झाला असं, परंतु यावर्षी बिनविरोध पॅटर्न 65 नगरसेवक, 65 उमेदवार हे बिनविरोध निवडून आले. आता बिनविरोध निवडून आले म्हणजे ज्या प्रभागातले, तिथं त्या वार्डातले लोक मतदान करणार त्यांच्या मतदानाचा हक्कच गेला ना तो. ठीक आहे, ते बिनविरोध निवडून आलेत, परंतु काही आता कसे आलेत ते माहिती आहेत. दमदाटी करून असो किंवा आता ते आपण फॉर्म भरायच्या टायमिंगला पाहिलंच होतं की कोणी फॉर्म गिळून घ्यायला तर कोणी हाणामारी, त्या बऱ्याचशा गोष्टी, पैसे मग दमदाटी करून असो किंवा पैसे देऊन असो तर बिनविरोध निवडून आलेत. तर 65 उमेदवार बिनविरोध निवडून आले. तर दुसरी गोष्ट म्हणजे की याच्यात BJPचे 44 आहेत. धर्म जातीवर निवडणुका चालल्यात. आता ते MIM पार्टीचे जलील ते सुद्धा म्हणतात की काहीतरी त्यांनी धर्माबद्दल हे केलं की सक्रातीचं काहीतरी, म्हणजे धर्म जात हे जास्त प्रमाणात आणल्या जाते. तर एक ध्रुवीकरण केलं जातं की हिंदू, मराठी किंवा मराठी अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. गुन्हेगाराला तिकीट दिलं या वर्षीच्या निवडणुकीत असो, गुन्हेगाराला नगरसेवकाला तिकीट दिलं. गुन्हेगाराची पार्श्वभूमी, पब्लिसिटी, त्यामुळे निवडून येणार, हे
माहिती त्यामुळे दिलं आहे आणि मग याला चालनासुद्धा मिळू शकते ना, गुन्हेगारालाच तिकीट द्यायला लागलेत. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. पैशाचं वाटप तर आपण पाहिलं ते राणे साहेबांचं एकेच सरकार त्यांचंच आहे, परंतु ह्या निवडणुकीला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला त्यामुळं काय केलं तर राणेनं सुद्धा नितेश राणे त्यांनी सुद्धा हे केलं की ते पैशाचं ते आपण पाहिलं तर मग व्हिडिओ पैशाचं वाटप शेवटच्या प्रचाराच्या दिवसापर्यंत सुद्धा पैशाचे वाटप होते. वॉशिंग मशीनची वाटप होते. आता कुठं चालले पैशाची वाटप असं ते असं ठीक आहे, परंतु या बऱ्याचशा गोष्टी डायरेक्ट तुम्ही निवडणुकीमध्ये शाई पुसायचं असो किंवा इतर कोणत्या गोष्टी असो हे करले तर खरंच शेवटी मग परत एक प्रश्न पडतो की खरंच लोकशाही जिवंत आहे का आणि खरंच राज्य निवडणूक आयोग जिवंत आहे का किंवा का त्याला कोणी विकत घेतलं आहे, लोकशाही आहे का नाही हा प्रश्न पडतो. तुम्हाला काय वाटतं याबद्दल कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि स्पेशली हा व्हिडिओ अनकट होता किंवा ॲज इट इज होता, त्याच्यामुळं जे काही शब्द थोडंफार मग काय झालं असेल तर ते सांभाळून घ्या. तर भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.